सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आहे मंडे आणि आज आपण आहे ना परत नव्याने कामाला सुरुवात केली. मित्रांनो, आज आपण कामाची सुरुवात करतोय 8:30 वाजता. कारण 8:30ला नाही, एक 10-15 मिनटं लागेल. आणि आता CNG भरायचं आहे. पहिलं CNG भरून कामाची सुरुवात करून टाकू. मित्रांनो, काय आहे बिझनेसमध्ये आहे ना, एक गोष्ट सांगतो की आहे ना, कंटिन्युटी खूप महत्त्वाची असते. एक दिवस, आता काल रात्री मी 1 वाजता आलो होतो आणि तरी पण आज सकाळी 6 वाजता उठून सगळं तयारी करून वगैरे आता निघालोय. आज ऍक्च्युली उशीरच झाला थोडा. मला ऍक्च्युली निघायचं होतं 7:30-8 वाजता, तरी पण अर्धा पाऊण तास मी उशीर आहे आज. सो कारण वेळेमध्ये जर काम सुरुवात केली ना तर वेळेत संपतं पण आणि इन्कम पण चांगलं, आपला धंदा पण चांगला होता, असं काय आहे. सो आता कामाला सुरुवात केली आहे आणि मित्रांनो जाऊया आता. पहिलं तर CNG भरतो आणि मग भेटतो. चला. सो गाईज, आता झालंय CNG भरून आणि पाऊस पण मस्त चालू झालाय. आता बघू शकता, घरनं निघालो, गाडी काढल्यापासून पाऊस चालू झालाय. आता काय माहिती काय होत आहे. 8:45 वाजलेत, बरोबर 9:40 9:42ला मी ऑनलाईन केलंय आणि आता बघू ट्रिप कधी पडते. पहिली ट्रिप घेऊया, ड्रॉप करूया आणि मग भेटतो मी तुम्हाला. चला. सो गाईज, आलोय आता आपण हर्निमन सर्कलला, फोर्टला आलोय आणि पहिली ट्रिप भेटली आपल्याला ठाण्याची. ठाण्याला ड्रॉप केलं, तिथे एक 5 मिनटं थांबलो असेल. तिकडनं लगेच आपल्याला फोर्टची बुकिंग भेटली. इकडे घेऊन आलो, त्यांना ड्रॉप केलंय आणि आता थांबलोय. जवळजवळ अर्धा तास झाला, काय बुकिंग वाजली नाही. मी जेवण करून घेतलं त्याच्यामध्ये आणि आता थांबलोय. बघू कुठली पुढची येते. हे इथे क्रोमा आहे आणि हा हर्निमन सर्कल माहिती असेल, हे हर्निमन गार्डन इकडे. सो मागे BSCची बिल्डिंग आहे आणि असं सर्कललाच उभं आहे मी. डबलला पार्किंगला गाडी उभी आहे इथे आणि असं थांबलोय. आता बघू कधी ट्रिप येते आणि निघेल. कारण कुठे पण फिरून काय मतलब होत नाही, कारण ट्रिप वाजायची तेव्हाच वाजते. असं आहे ह्या इकडं आल्यावरती. सो बघू, वाट बघूया. चला. सो गाईज, आलोय आता आपण चांदिवली पवईला आणि फोर्टवरनं आपल्याला एक नरिमन पॉईंटची बुकिंग भेटली, खारघर. चला जाऊया. 400-450 रुपये आहेत. अरे यार, शिट. चांगले होतं, गेलो असतं. 1 तास दाखवत होतं. खारघरला पोचलो असतो, लोकलच काम केलं असतं मग नवी मुंबईमध्ये CNG वरून, म्हणून गेली. सो जर आली परत तर घेऊया. सो गाईज, आता जस्ट आलोय पवई चांदिवलीला आणि मगाशी गेलो होतो फोर्टला. फोर्टवरनं एक लोकल जेवण वगैरे केलं. 1 तास काय बुकिंगच नाही. त्यानंतर गेलो ह्याला, नरिमन पॉईंटची एक बुकिंग घेतली, इथे ड्रॉप केली. त्याच्या पुढच्याच बिल्डिंगमधनं एक चांदिवलीची बुकिंग भेटले. मस्त ट्रिप, मस्त भेटलं हे फेअर त्याचं. सो आणलंय, त्यांना ड्रॉप केलं आता आणि आता थांबलोय ह्याच्यासाठी, नेक्स्ट ट्रिपची वाट बघत. आता बघू कुठली ट्रिप पडते पुढची. चला. आणि ॲक्च्युली एक असं जवळचीच ट्रिप करायची आहे आणि एअरपोर्टला जायचा विचार करतोय. म्हणजे 5 वाजेपर्यंत आपण निघून जाऊ, याला घरच्यासाठी निघून जाऊ 5-6 वाजता, असा विचार चालू आहे. पण बघू काय होतं. चला. सो गाईज, आलोय आता अंधेरीला. मित्रांनो, तिथे चांदिवलीवरनं मला जी पाहिजे होती ट्रिप भेटली त्या एरियातली. एअरपोर्टच पाहिजे होती पण एअरपोर्टच्या बाहेरची ट्रिप भेटली. मरोळची ट्रिप भेटली आहे आणि इकडे CNG पंप आहे, भारत पेट्रोलियमचा. तिथे CNG आहे. CNG पण फुल करीन मी लास्ट जेव्हा पण इकडे येतो या साईडला, तर इकडे CNG फुल करतो आणि पुढे नाश्ता पिक करतो आणि मग एअरपोर्टला जातो. आज पण तसंच करणार आहे. वाजलेत 4:45 वाजलेत. आज काय जायची घरी लवकर, काय एवढं हे नाही करणार आहे. जाणार एअरपोर्टला, नाश्ता घेणार, एअरपोर्टला जाणार, खाणार, थोडा वेळ टाइमपास करणार किंवा आराम करणार आणि 7:30 नंतर ऑनलाईन करणार आहे. कारण मित्रांनो, काल रात्रभर म्हणजे 3-4 तासाची झोप झाली, त्यामुळे झोप काय माझी झाली नाही आणि खूप झोप येत होती आता. तो असं म्हटलं CNG वगैरे जाऊन आतमध्ये पार्किंगमध्ये गाडी पार्क करू आणि झोपून जाऊ थोडा वेळ. अर्धा-1 तास जर झोप लागली तर तेवढंच हे होईल आणि पाय पण मोकळे होतील. तर 1-1.5 तास झोपू. आपलं अर्निंग चांगली झाली, आजचं टार्गेट पण पूर्ण होईल आता घरी जास्तोपर्यंत. सो असं काय आहे, आता वाट बघतोय ट्रिपची.
सॉरी ट्रिपचीच बोलतोय. आता CNG भरूया. आणि सो गाईज आलो आहे आता, CNG वगैरे भरून झालं आहे आणि आता नाश्ता पण घेतला आहे पार्सल मी आता. आणि आता जाणार एअरपोर्टमध्ये मस्तपैकी, आतमध्ये गाडी लावणार, थोडं फ्रेश होणार आणि नाश्ता करून थोडा आराम करणार आणि नंतर मग बघू. आलो आहे आता एअरपोर्टच्या सिग्नलला आहे, मागे पण मी एकदा दाखवलं होतं. सो बघूया आतमध्ये ट्रॅफिक आहे का किती वेळ. तर मी काय मॅप लावला नाही, व्हिडिओ बघत चाललो आहे. सो माझेच व्हिडिओ बघत चाललो आहे, टाईमपास करतो आहे. बरोबर 4:45 वाजता गाडी लावली होती CNG भरायला आणि 4:15ला भरून झाली. आता 15 मिनटात हे सगळं केलं आहे. आता चाललो आहे, चला बघू. एअरपोर्टला जाऊ, फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करू. आणि खूप भूक लागली म्हणजे खूप, म्हणजे थोडीफार भूक लागली आहे, खूप असं नाही, पण खाऊन घेऊ म्हणजे कसं थोडं पोटात गेलं की बरं वाटतं असं आहे. सो चला. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो आपण आलो आहे आता मुरबाडला आणि आज ऑनलाईनच काम चालू केलं आहे. 10 वाजता ऑनलाईन गेलो होतो, 11:15 वाजता ट्रिप लागली आम्हाला, पाऊण तास थांबून. सो आलो आहे आता फर्स्ट ट्रिप घेऊन मुरबाडला, रिटर्न ट्रिप आहे. सो ते म्हणाले थांब थोडा वेळ, 15-20 मिनटं, आम्हाला परत रिटर्नला जायचं, अंबरनाथलाच त्यांना ड्रॉप करायचं आहे. आणि गाडी इकडे उभी केली आहे. मित्रांनो रस्त्याचं इतकं काम चालू आहे ना मुरबाडपर्यंत, एवढ्या एक मिनटाला ड्रायव्हर्शन आहेत. थोडा खूप रस्ता खराब आहे. तर गाडी बघा ना कशी झाली. पहिल्या ट्रिपमध्ये गाडी एवढी घाण झाली. आता रोज आता काय माहिती, जाताना पण अजून घाण होईल. सो जाऊ दे, गाडी घाण झाली तरी काय नाही, परंतु ते साफ होते असं आहे. सो आता वाट बघतोय, क्लायंटला थोडा वेळ वेट करायला लावला आहे त्यांनी, 15-20 मिनटं थांबतोय आणि मग यांना घेऊन जाऊ. मग थोडंसं बरं आपण लेवलमध्ये येऊ. बरोबर आजचं टार्गेट पण पूर्ण करायचं आहे आपल्याला. सो असं काय आहे. फेअर पण थोडं चांगलं भेटलं त्यामुळे आलो. म्हटलं ट्रॅफिकमध्ये जाऊन तेवढा वेळ घालवण्यापेक्षा इकडे आलेलं बरं राहील, त्यामुळे इकडची ट्रिप घेतली आणि आलो. आणि आता बघू कधी येतात क्लायंट, त्यांना घेऊया आणि निघूया. सो गाईज काल मी जसं म्हटलं एअरपोर्टला गेलो, मस्त नाश्ता वगैरे केला आणि फ्रेश होऊन 1 तास झोपलो. 6:30 वाजता नाश्ता वगैरे झाला माझा. त्यानंतर 1 तास पूर्ण आराम केला, काही केला नाही 7:30पर्यंत. मग 7:30ला ऑनलाईन गेलो आणि बरोबर 8 वाजता चालू केलं. 7:30ला ऑनलाईन गेलो आणि 8 वाजता ट्रिप भेटली आपल्याला सीवूडची. तिकडनं ड्रॉप केलं सीवूडला. सीवूडवरनं डायरेक्ट जसं ड्रॉप केलं सीवूड मॉलची इथे आलो तसं लगेच आपल्याला बदलापूरची ट्रिप भेटली. त्यामुळे पोचायला घरी 12 वाजले, 12 नाही 1:15 वाजले. सो पण टार्गेट पण पूर्ण झालं आणि अर्निंग पण चांगली झाली आपली. आणि अशा प्रकारे आराम केला. आज थोडं उशिरा उठलो, गाडी पण उशिरा काढली आणि आता 10 वाजता गाडी काढली आज. तो आता बघूया, आजचं टार्गेट तर पूर्ण करायचं आहे काहीही करून, आणि किती उशीर झाला तरी, कारण वेळ वगैरे बघायचं नाही, कारण खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आपल्यावरती, त्या पूर्ण करायला तो टार्गेट पूर्ण करणं गरजेचं आहे. सो असं आहे. तर चला बघू किती वेळ लागतो आजचा टार्गेट पूर्ण करायला. चला. सो गाईज आता झालंय, आलो आहे आपण अंबरनाथला. जस्ट क्लायंटला ड्रॉप केलं आणि जेवण केलं आणि परत ऑनलाईन केलं आहे. जवळजवळ 1 तास थांबावं लागलं तिथे. 15 मिनटात येतो बोलले आणि 1-1.25 तास थांबलो तिथे. पण तिथे बरं झालं थांबलो, काय ट्रिप भेटली पण नसती तिथे, म्हणून थांबलो. त्यांना घेऊन आणलो, सोडलं आणि आता वाट बघतोय नेक्स्ट ट्रिपची. सो बघूया कुठली ट्रिप पडते. आता जायचं आहे बॉम्बे साईडलाच जाऊ, एक ट्रिप घेऊन जाऊया बॉम्बे साईडला आणि रिटर्न येऊया. सो बघूया कुठली ट्रिप पडते. चला. झालो आहे आता आपण ठाण्यामध्ये. आणि मी पहिलं म्हणजे जेव्हा अंबरनाथला जेवण करून लॉगिंग केलं मित्रांनो, 3 वाजता लॉगिंग केलं आणि 4:15 वाजता 4:10च्या दरम्यान बुकिंग आली. ती घेऊन आलो ठाण्याला. रेट थोडा कमीच होता, पण ठीक आहे म्हटलं जाऊ पुढे, आणि मला या साईडलाच यायचं होतं. सो आता आलो आहे लोढामध्ये. इथे लोढाचं कॉम्प्लेक्स आहे, दिसतं का? बिल्डिंग वगैरे काय नाही इथे मागे आहे, म्हणजे हा लोढाचाच कॉम्प्लेक्स आहे. सो माझीवाड्यातलाच आहे हा लोढा कॉम्प्लेक्स. तिथे आलोय आणि आता थांबलोय, ट्रिपची वाट बघतोय. एक बेलापूरची ट्रिप पडली ड्रॉप करतानाच, मग चला कॅन्सल झाली ती ट्रिप. आता बघू कुठली ट्रिप पडते. ऑन करून तर ठेवलंय. आपल्याला जायचं आता बॉम्बे साईडला, म्हणजे एअरपोर्ट साईडला. सो एअरपोर्ट साईडला किंवा नवी मुंबई साईडला.
सो गाईज आलोय आता सीवूडला. ठाण्यावरनं आपल्याला सीवूडची बुकिंग भेटली आणि जस्ट मग आता पुढे इकडे समोर एक स्नॅक्स कॉर्नर आहे, तिकडनं सँडविच खाल्लं आणि आता इथे CNG पण फिलअप केलं. मागेच HP चं हे आहे, दिसतंय का बघा, मागेच एक HP चा पेट्रोल पंप आहे, तिकडे CNG पण फुल केला. कारण क्लायंटला पण इथंच ड्रॉप केलं, तिथेच आजूबाजूला बिल्डिंगच्या दोन्ही बाजूला नाश्ता पण झाला आणि CNG पण झालं. आता डिव्हाइस ऑन करतोय बघतो, थोडं टार्गेटच्या आजूबाजूला तर पोचलोय. सो बघूया कुठली बुकिंग भेटते आपल्याला आता. चला आलोय आपण आता साईचीच प्रॉपर्टी आहे, साई ग्रुप्सची. सो आता जस्ट क्लायंटला ड्रॉप केलंय इथं खारघरला आणि आता चाललोय बाहेर. आता बघू, अंबरनाथकडची ट्रिप घ्यायची घराकडची. सो बघूया कुठली ट्रिप येते आणि घेऊन जाऊया घरी.